नमस्कार मित्रांनो. तर आज तुमचा सायन्स वनचा पेपर झालेला आहे आणि आम्हाला पण कॉलेज असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला जरा लेट झाला. पण तुम्हाला मला आनंदाने सांगू वाटेल की सायन्स पार्ट 1 मध्ये आउट ऑफ 40 मार्क्स 33 मार्क्सचं आम्ही जी पीडीएफ अपलोड केलेली, ज्यांनी बघितली त्यांना निश्चितच फायदा झालेला आहे. आणि त्या पीडीएफ मध्ये 33 मार्क्सचं तुम्हाला क्वेश्चन्स आहेत तसे दिसलेले आहेत. आणि तुम्हाला असेच जर सायन्स पार्ट 2 ची पण पीडीएफ पाहिजे असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता आम्ही प्रूफ सकट तुम्हाला दाखवणार आहे की जे आम्ही सांगितलं त्यातील सर्व क्वेश्चन आहे तसे पडलेले आहेत. असं नाही की बाबा तो पॉईंट सांगितला आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन पडलेत, आहे तसे क्वेश्चन पडलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच आता बघू शकता प्रूफ विथ प्रूफ की क्वेश्चन कसे पडलेले आहेत पेपरमध्ये. तर हा तुमचा सायन्स पार्ट 1 चा पेपर आणि डायरेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे कोणते क्वेश्चन कुठे पडलेत. तर फर्स्ट एमसीक्यू तुमचा अल्कलाइन बद्दल होता. परत सेकंड एमसीक्यू असा डिफिनेशनचा होता. थर्ड होता डॅश डॅश म्हणजे कोणता मेटल किंवा एलिमेंट यूज केला जातो. तिसरा रिफ्रॅक्शनची डिफिनेशन होती. आणि फोर्थ एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिकचं एक एक्झाम्पलचं एमसीक्यू दिसलेलं आहे. तर हे तुम्हाला 5चे दाखवतो. फर्स्ट तर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही रिॲक्शनवर एक एमसीक्यू येईल तुम्हाला 100% सांगितलेलं मी. आणि प्लस तुम्हाला एक्झाम इथं पण सांगितलं डिस्प्लेसमेंट डबल डिस्प्लेसमेंटची डिफिनेशन करा. सेकंड टंगस्टेन मेटलचा एमसीक्यू हाय जसा पडलेला आहे. परत खाली जर तुम्ही गेला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट एक्झाम्पल बेस एमसीक्यू ट्विंकलिंग ऑफ स्टार त्यांनी दुसरा म्हणजे डेफिनेशन दिलेली, पण मी तुम्हाला सांगितलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवर 100% एमसीक्यू भेटेल. आणि हा झाला एमसीक्यू. रिफ्रॅक्शन झालं टंगस्टेनचं मेटलचा आला, डिकम्पोजिशन कॉम्बिनेशन रिएक्शनचा कोणता आहे. आणि अल्कलाइनचा पण वरच आहे बघू शकता तुम्ही. अल्कलाइन अल्कली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मी फक्त पॉईंट सांगितलेला आहे तसा एमसीक्यू पडलेला आहे, ग्रुप बद्दल पडलेला आहे. खाली जर तुम्ही पेपरमध्ये गेला तुम्हाला हे सांगितलं नव्हतं सांगितलं, हे पण नव्हतं सांगितलं कारण आता एका दिवसात आम्ही एवढं सगळं सांगू शकत नव्हतो. रिजन ऑफ ट्विंकलिंग ऑफ स्टार विथ प्रूफ बघून घ्या. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये जर गेला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट एक्झाम्पल बेस एमसीक्यू ट्विंकलिंग ऑफ स्टार आहे तसा पडला. सिंपल मायक्रोस्कोप तुम्हाला आहे तशी क्वेश्चन पाहिजे. सिंपल मायक्रोस्कोप यूज फॉर वॉच रिपेअर. एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर हिट चॅप्टर मध्ये जावा. एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर बद्दल आम्ही सांगितलं होतं क्वेश्चन पडणार तुम्ही सांगितले पण हायेस्ट वॉटर डेन्सिटी फक्त त्यांनी विचारलं 0 to 4 डिग्री. नेम द बिहेवियर आहे पण आता हे तर तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. आता गिव्ह रिझन डायरेक्ट तुम्हाला पाहिजे ना, डायरेक्ट प्रश्न पडले तुम्ही बघू शकता. पिरियडिक टेबलचा गिव्ह रिझन आहे हा. तर पिरियडिक टेबलचा हे बघा मी हे पण सांगितलेलं मेटलिक कॅरेक्टरवर पडू शकतो किंवा ॲटोमिक इज डिक्रीजिंग इन पिरियड. त्यांनी डायरेक्ट न्यूमेरिकल विचारलेला आहे वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटोमिक रेडियस. परत हा म्हणजे एलिमेंट बद्दल गिव्ह रिझन आहे तसा इथं पण फिक्स लिहिले बघू शकता. असं काय नाही की आज हे एडिट केलेलं आहे, तुम्ही पीडीएफ आधी पण जाऊन बघू शकता तेव्हा पण फिक्स क्वेश्चन होतं आणि आज पण फिक्स क्वेश्चन आहे. थर्ड चॅप्टर टंगस्टेन इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफॉर्मेशन कॉपर अँड अल्युमिनियम वायर इज फिक्स क्वेश्चन आहे तसं पडलं. झालं तुमचा आतापर्यंत ऑलमोस्ट पेपर आहे तसा पडलेला आहे. आन्सर इन 3 नेम द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज हिट चॅप्टर मध्ये गेला तुम्ही. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज प्रिव्हेंटर स्टिक हा नव्हता सांगितला. डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट आहे तसं क्वेश्चन. रॉकेटचा आता हा आम्ही व्हिडिओ एक अपलोड करणार होतो त्यामध्ये आम्ही बोललो ह्याबद्दल, पण आता तो व्हिडिओ अपलोड झाला नाही त्यामुळे प्रॉब्लेम झाले. आहे तसं क्वेश्चन अजून डिकम्पोजिशन रिएक्शन आणि राईट द केमिकल रिएक्शन ऑफ शुगर आहे तसा बरं का. असं काय नाही की बघू शकता डिकम्पोजिशन रिएक्शन आणि रिएक्शन आहे तशी लिहायची होती तुम्हाला पेपरमध्ये आणि आहे तशी मी पण दिलेली आहे ते बघू शकता तुम्ही डिकम्पोजिशन रिएक्शनचं. आणि त्यांनी हे विचारलेलं डेफिनेशन. आता डेफिनेशन मी बोललो तुम्हाला कोणती पण एक डेफिनेशन येणार तुम्हाला रिएक्शनची वर पण बघू शकता. रिएक्शन आयडेंटिफाय डिकम्पोजिशन पण इथे लिहिलेलं आहे, पण इथं पण फिक्स क्वेश्चन लिहिलेला आहे प्रूफ सकट बघू शकता. आन्सर आता हा जो न्यूमेरिकल पडलेला आहे हा पण मी सांगितलं होतं आणि ते मी लास्टला सांगतो कुठे आहे. आता हे बघू शकता फ्रॉम पेज नंबर 12 पेज नंबर मेन्शन केले आणि खाली सांगितले पण कुठला क्वेश्चन सॉल्ट एक्झाम्पल. तर हा व्हॅल्यू पण बघू शकता 3 kg 125 आणि 10 मीटर पर स्क्वेअर टेक्स्ट बुक असेल बघा किंवा लास्टला प्रूफ सकट दाखवतो.
हा, आता हा जो पॅटर्न आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट स्मॉलेस्ट साईज, हा मी टाईप सांगितलेला, म्हणजे हा टाईपचा क्वेश्चन पडेल हो का. असं सांगितलेलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेटॅलिक कॅरेक्टर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हु एम आय, व्हॅलेन्सी विचारू शकतात. व्हॅलेन्सी पण यांनी विचारलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. आणि ग्रुप पिरियड, तर ह्या टाईपचा पण क्वेश्चन सेम पडलेला आहे. फक्त आता एलिमेंट तुम्हाला दुसरा विचारू शकतो हे सांगितलेलं. हा नव्हता दिला कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये हा मला वाटला नव्हता, त्यामुळे नव्हतं. फ्लेमिंग राईट हँड लेफ्ट हँड पडलेला आहे. फ्लेमिंग राईट हँड लेफ्ट हँड बघू शकता तुम्ही. फ्लेमिंग राईट हँड लेफ्ट हँड पण फ्लेमिंग राईट हँड लेफ्ट हँड येईल. फॉर्मेशन ऑफ रेनबो सांगितलेला आहे मी, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला नाही, सांगितलेलं आहे रेनबो फॉर्मेशन. तर हा तुम्हाला दिसू शकतो रेनबोचा फॉर्मेशन ऑफ रेनबो हो का. फॉर्मेशन ऑफ रेनबो 3 प्रोसेसेस, नेम एनी 2 नॅचरल प्रोसेस इन्व्हॉल्व फॉर्मेशन. आता ह्याच्यापेक्षा आहे त्याचा क्वेश्चन अजून काय पाहिजे तुम्हाला, एक्सपेक्टेड काय आहे. 2 मेटल्स विच कॅन बी कट विथ नाईफ्स. आता हे मेटलरीचं क्वेश्चन आहे तसं क्वेश्चन नाही दिला आपण, त्यामुळे मी तो कन्सिडर नाही करत. हा क्वेश्चन आम्ही सांगितलेला त्या व्हिडिओमध्ये, पण आम्ही व्हिडिओ तो अपलोड करू शकलो नाही, त्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला आपण नाही आम्ही इन्क्लूड करत. हा चार्ट पण आम्ही त्या स्पेस मिशन मध्ये सांगितलं, म्हणजे व्हिडिओमध्येच होता पण नाही तो आला नाही. पण ऑलमोस्ट एनी मधले क्वेश्चन तुम्हाला जमलेच असतील. आता तुम्ही जर लास्टला गेला, हा ह्युमन आहे सांगितलेला होता क्वेश्चन, बघू शकता. ह्युमन आहे, मिनिमम डिस्टन्स कॅपॅसिटी अकोमोडेशन वगैरे. आता हे डेफिनेशन बाकी दिलेलं आहे, पण हे म्हणजे हा पॉईंटवर पडणार होता क्वेश्चन, एक डिफेक्टवर. डिफेक्ट फिक्स क्वेश्चन म्हणलेलं, पण ह्या डिफेक्ट मधला हायपरमेट्रोपिया मायोपिया नाही पडला, हा प्रिन्स बायोपिया पडला, हा टाईपचा क्वेश्चन पडला. आणि आता हा क्वेश्चन तुमचा झाला, ज्यांनी सोडवला नसेल त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये क्लोरीनचं दिलेलं त्यांनी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे सांगायचं. तर ह्या टाईपचा सेम क्वेश्चन मी आधी सुद्धा सांगितलेला हु एम आय मध्ये, फक्त एलिमेंट चेंज झालाय, बाकी टाईप सेम होता, तुम्ही बघू शकता. हा, ह्या टाईपचा क्वेश्चन तिथे पडले, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर हा तुमचा पेपर होता. तर आजच्या या पेपरमधून तुम्हाला 100% समजलं असेल की असं काय नाही की तुम्ही जे एक्सपिरियन्स चॅनल किंवा जास्त सबस्क्रायबर असलेले चॅनल फॉलो केले तर तुम्हाला कंटेंट भेटेल. आम्ही पण 10th 12th झालेली आहे आमची, काहीतरी एक्सपिरियन्स आहे, काहीतरी अनालिसिस आहे. असे डायरेक्ट क्वेश्चन नव्हते दिले. 100% त्याच्या मागं काय ना काहीतरी स्टडी केला थोडा तरी, म्हणजे एक दिवसात आम्ही काढले क्वेश्चन. मान्य आहे कमी टाइम मध्ये दिले आणि तुम्हाला टाइम पण कमी होता, पण निश्चितच ज्यांनी फक्त क्वेश्चन बघून जर गेले असतील, आता असे पण काय क्वेश्चन होते की ज्यात कुणी एक्सपेक्टेड पण नव्हतं केलं की असं. आता हा क्वेश्चन तर डायरेक्ट पडला, एक्सपेक्टेडच्या बाहेर होता की आता मी फक्त एकच रिएक्शन दिली या चॅप्टरमध्ये आणि तीच रिएक्शन पेपरमध्ये पडली. तर हे लक, थोडं लक म्हणू शकतो, पण काय नाही काहीतरी अनालिसिस केला असं डायरेक्ट मग कुठली पण रिएक्शन दिली असते. तर हा तुमचा विषय आहे, तुम्ही कोणाला म्हणजे फॉलो करताय आणि कुणाचे पीडीएफ बघून इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुम्हाला असे खूप चॅनल्स आहेत की जिथे 60-70 क्वेश्चन देतात आणि त्यातले मग 10 पडतात. मग ह्याचा अर्थ हा नाही की त्यांनी अनालिसिस केलं. आम्ही क्वेश्चन किती दिले प्रत्येक चॅप्टरच्या, रेट टिक तुम्हाला दिसत आहेत किती, प्रत्येक चॅप्टर किती रेट टिक पडले. तर यातून तुम्ही ठरवा की कोणाचं अनालिसिस कसं आहे. आणि विथ प्रूफ पीडीएफ अजून पण चॅनलवर आपले आहे, पीडीएफ अजून पण जाऊन बघू शकता तुम्ही. त्या पीडीएफ मधली आहे तशी पीडीएफ आम्ही आहे तशी आता दाखवतोय. असं काय नाही की पेपर झाल्यानंतर बाबा एडिट वगैरे केली आणि त्यानंतर दाखवतोय. जे मी तुम्हाला बोललेलो सॉल्ट एक्झाम्पल पेज नंबर 12 बघू शकता, पेज नंबर 12 आहे. आणि 3 kg 125 मीटर आणि ऍक्सिलरेशन दिलेलं आहे 10 मीटर पर स्क्वेअर. आहे तसं पडलेलं आहे तसं. आणि मी आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा काय एक्सपेक्टेशन ठेवू शकता तुम्ही, मी तुम्हाला सांगितलेलं तिथं पेज नंबर 12 सॉल्ट एक्झाम्पल करून जावा, तर आहे तसं पडलेलं आहे तसं. तर याच्यापेक्षा मला नाही वाटत की कोण म्हणू शकतं की बाबा अजून पण डीप मध्ये पाहिजे अनालिसिस करून काढलेलं होतं. जर तुम्ही बघितलं असेल पीडीएफ 100% तुम्हाला फायदा झालेला आहे. आणि कमेंट करून सांगा जर तुम्हाला सायन्स पार्ट 2चा पण असाच इम्पॉर्टंट क्वेश्चनचा एक पीडीएफ पाहिजे असेल तर 100% आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. कारण तुमचा जसा फीडबॅक असेल त्यावर आम्ही डिसाईड करणार की, म्हणजे आता आम्हाला पण टाइम काढून हे करायला लागतं. असं काय नाही की आम्ही कंटिन्यू फ्री असतो. ज्या टायमिंगला फ्री असतो त्या टायमिंगला आम्ही व्हिडिओ 100% किंवा पीडीएफ अपलोड करण्याचा ट्राय करू. आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा की बाबा असं काय नाही की तुम्ही जो चॅनल फॉलो करता त्यातलीच पडतील, आम्हाला पण काही एक्सपिरियन्स आहे. असं डायरेक्टच आम्ही कोणते पण क्वेश्चन उचलून तुम्हाला देणार नाही, अनालिसिस करूनच देतोय. 3 जणांच्या मध्ये डिस्कशन करून क्वेश्चन डिसाईड करतोय. डायरेक्ट क्वेश्चन कोणताही दिला जात नाही.
तर निश्चितच आम्ही पण खुश झालेलो आहे की आम्ही जे म्हणजे फर्स्ट आम्ही हा व्हिडिओ असा अपलोड केला होता इम्पॉर्टंट क्वेश्चनचा, आणि फर्स्ट मी तर माझ्या दृष्टिकोनातून समजू शकतो की सक्सेसफुल झालेला आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सायन्स पार्ट 2 चा पण असा व्हिडिओ यावा, तर 100% मी ट्राय करेन बेस्ट देण्याचा. तुम्हाला फायदा झाला 100% आम्ही पण हॅप्पी असेल त्या गोष्टीमध्ये की आम्ही जे दिले ते क्वेश्चन पडले. तर ऑल द बेस्ट, स्टडी करत राहा. तर ऍट द एंड मी एवढंच बोलेन की तुम्ही आम्हाला कंटिन्यू असा सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्ट आम्हाला निश्चितच गाईड करेल किंवा एनकरेज करेल अशी PDF बनवण्यासाठी. तर तुम्ही सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांनाही सांगा की असे असे व्हिडिओज किंवा PDFs जे की हेल्पफुल असतील 10th स्टँडर्डसाठी, ते आम्हाला पण सपोर्ट भेटेल की आम्ही असे व्हिडिओ बनवून तुम्हाला 100% हेल्प करेन.